की म्हणजे आम्ही लिटरली बोटं मोडतो तुझ्या नावाने आणि शिव्या सुद्धा देतो, असं झालंय प्रत्यक्षामध्ये, असं ते म्हणाले. पण त्यानंतर त्या लोकांचा फीडबॅक सुद्धा हा होता, की जेव्हा एंडला म्हणजे एंडला पण का असं होतं, का रिअलाईज होतं मला आणि का मी त्या सासू-सासऱ्यांना घरी आणते, कारण की माझी सासू जाताना शेवटचं वाक्य मला हे बोलते, म्हणजे माझ्या त्या कॅरेक्टरला हे बोलते, की जर आमच्या जागी तुझे आई-वडील असते आणि त्यांच्यासोबत पण असं झालं असतं तर तेव्हा माझी ट्यूबलाईट पेटते, म्हणजे माझ्या त्या कॅरेक्टरमध्ये. तर त्यानंतर मी त्या सासू-सासऱ्यांना परत घरी घेऊन येते आणि मग नंतर जो लास्टचा आय मीन एंड जो असतो, तो इतका सुंदर असतो, की हा सुद्धा मला ऑडियन्सकडनं फीडबॅक मिळालेला आहे, की तो लास्टच्या ह्याला आम्हाला असं वाटतं, की यार नाही, खूप चांगली सून आहे आणि मिडच्या वेळेस तर ती लोकं म्हणतात आम्हाला अशी सून नकोय. हे सुद्धा कानावर आलं जेव्हा प्ले सुरू असताना, म्हणजे काही लोकं ओरडताना बोलतात वगैरे हे ते त्या टाइपमध्ये. पण एंडला त्यांना एवढी खुशी झाली, एवढे खुश झालेत ती ऑडियन्स, की नाही, मला ती गोष्ट फील झाली, रिअलाईज झाली आणि त्या सासू-सासऱ्यांना घरी आणलं आणि सगळं व्यवस्थित. सो म्हणायचं मला एवढंच आहे, की सगळ्यांना, की हे एक ॲक्टरचं काम आहे आणि तो त्या कॅरेक्टरमध्ये राहून त्या पद्धतीने त्याच्या स्क्रिप्टप्रमाणे तो प्ले करतो. सो पर्सनली प्लीज घेऊ नका. इव्हन मला पण हसायला आलं होतं जेव्हा मला ऑडियन्सनी सांगितलं, की आम्ही असं केलं आणि तेच एंडला बोलल्या, "तेव्हा तू घेऊन येतेस." तेव्हा आम्ही टाळ्या सुद्धा वाजवल्या आणि आम्ही खूप खुश झालो. म्हणजे ज्या लोकांनी बोटं मोडली होती आणि शिवाय म्हणजे नाही का लाइक तीच तीच ऑडियन्स असं बोलली, की आम्ही एंडला टाळ्या सुद्धा वाजवल्यात. पण आमचं हे कॅरेक्टर आहे आणि आम्हाला त्यामध्ये जाऊन प्ले करायला लागतं. आम्ही रिअल लाईफमध्ये असे नसतो आणि प्रत्येक जणाचं मला माहिती नाही, पण मी माझं स्वतःचं सांगते, की ह्या कॅरेक्टरच्या टोटल अपोझिट मी आहे. माझी विचारसरणी म्हणा, व्हॉटएव्हर. बस मला एवढंच सांगायचं होतं आणि मला खूप मजा आली हा प्ले करून. सो थँक यू राजेंद्र पालवे क्रिएशन्स. थँक यू सो मच, की तुम्ही मला ही खूप छान भूमिका सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल. थँक यू सो मच.